माझी मागणी तीच आहे ना, आरक्षणाचीच मागणी ना. मनोज जरांगेची तीच मागणी होती. मग रातच्या 12 वाजता हे उपोषण कशामुळे सोडलं? का माझं भीव पान लागलं, त्यांना वाटलं हे अमोल काय 8 दिवस उठणार नाही, किंवा आपल्याला 100% आहे का आपला कार्यक्रम म्हणजे बिघडून टाकेन हो. रातच्या 12-1 वाजता तुम्ही समाजाला भावनिक करतात. गोरगरीब समाज तिथं येतो, स्वतःचे पैसे खर्चून. एक तर आगोटीचा टाईम आहे. मला बी 2-3 हजार मराठा समाजाचे फोन आले तर आम्ही उपोषणाला भेट द्यायला येतो. पण मी म्हणलो उपोषणाला भेट द्यायला येऊ नका. तुमच्याकडे काय 2-5 रुपये साचले असते ना, आगोटीचा टाईम आहे, खत घ्या, बिबरण घ्या, मला भेटायला येऊ नका. मला मोबाईलमध्ये टी व्हीमध्येच बघा. आणि तुम्ही तुमच्या शेतीतले कामं आवतं पाळ्या गोपाळ्या काय राहिले असतील त्या घालून घ्या. तुम्ही इथं मला भेटायला येऊ नका. मला मनोज जरांगेसारखा समाज भावनिक करून आणि संध्याकाळी 12 वाजता उपोषण सोडायचं नाही डील करून. मी एक आहे का कट्टर छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालणारा मावळा आहे. मी ह्यांच्यासारखा नाही. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं आणि काम टोटल औरंगजेबासारखं करायचं. लोकांचा कसा वापर करायचा, कुणाला कुठं वापर करायचा, कसं कुणाला कसं गुंतवायचं. जसं औरंगजेब आहे का टोप्या इनीत होता, तसं मनोज जरांगे आहेत का टोप्या लोकाला घालतात. असे मनोज जरांगे आहेत.